श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा करत असतो. स्वामींच्या अनेक सेवेमध्ये महत्त्वाची मानली जाणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होय. तर या पारायणाचे महत्त्व आणि फलश्रुती इतकी आहे की जो कोणी भक्त भाविक मनोभावे श्रद्धापूर्वक हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करेल त्याची सर्व संकटे दुःख महाराज स्वतः हरवून घेतात. स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे जे काही महत्त्व आहे ते आपणा सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे. प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामी चरित्र सारामृत हे कधी ना कधी वाचतो, पाहतो आणि ऐकतोच. तर खास करून जी लोक एखादी इच्छा पूर्ण व्हावी, स्वामींनी आपलं म्हणणं ऐकावं म्हणून स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात, त्यांच्यासाठी या पारायणाचे काही विशेष आणि महत्त्वाचे नियम आहेत ते पाळणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आपण पारायणाचे वाचन करतो परंतु त्याचेही काही नियम असतात. कोणतेही व्रत असू दे त्याचे जर आपण योग्यरित्या नियम पाळून जर आपण ती सेवा ते पारायण केले तर ते नक्कीच सफल होते. त्याचप्रमाणे आपल्या सेवेमध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत. तर या स्वामी चरित्र सारामृताचे महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे असे 15 नियम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बघा, तर आपण हे जे पारायण करणार आहे ते कोणाचंही वाईट व्हावे म्हणून कधीही करू नका. तर काही लोकांना बघा सवय असते की ह्या गोष्टीचं त्या व्यक्तीचं मला ते मिळावं. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नुकसान करून तुम्ही ती गोष्ट स्वतःकडे मागत असाल किंवा चुकीच्या काही कामासाठी जर तुम्ही पारायण करत असाल तर असं पारायण स्वामींना सुद्धा मान्य होत नाही. कोणत्याच देवी देवतेची जी सेवा आहे ती जर तुम्ही वाईट उद्देशाने केली तर कधीही त्या सेवेचं त्या पारायणाचं तुम्हाला फळ मिळत नाही. म्हणून बघा व्यवस्थितरित्या तुमचं जे काही चांगलं व्हावं, तुमचं स्वतःचं चांगलं व्हावं, तुमच्या घरातल्यांचं चांगलं व्हावं किंवा इतरांचं चांगलं व्हावं यासाठी तुम्ही पारायण करायचं आहे. हा पारायणाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. तर कुणाचंही वाईट करण्यासाठी पारायण करायचं नाही आहे. फक्त स्वतःचं भलं व्हावं, इतरांचं भलं व्हावं, तुमची एखादी समस्या सुटावी म्हणूनच पारायण करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायणाची मांडणी. ज्या वेळेला तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार आहे त्यावेळेला मांडणी करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर का महत्त्वाचे आहे बघा, जर तुम्ही देवघरामध्ये मांडणी केली तर अर्थातच तुम्हाला रोज देवपूजा करावी लागणार आहे. तर देवपूजा करताना काय होणार, पोती हलणार किंवा माळ हलणार किंवा जे काय आपण फोटो वगैरे ठेवले त्यांना काढावे लागणार. आणि पारायणामध्ये कसं असते, जोपर्यंत आपला संकल्प सुटला जात नाही किंवा जोपर्यंत आपली सर्व पूजा वगैरे आटोपून होत नाही तोपर्यंत ते जे मांडणी आहे ती शक्यतो हलवायची नसते. देवघरामध्ये जर तुम्ही ही स्थापना केली तर अर्थातच आपणास ते दररोज हलवलं पाहिजे. म्हणून तर पारायणाची जी काय आहे ती वेगळी पाटावर मांडणी करा. दुसरं म्हणजे बघा, तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असेल तर तुम्हाला संकल्प हा सोडावाच लागेल. कारण बघा तुम्हाला काय पाहिजे हे जोपर्यंत तुम्ही स्वामी महाराजांना सांगत नाही तोपर्यंत ते तुम्हाला देणार कसे. नित्यसेवेमध्ये तुम्ही नित्यसेवा म्हणून सारामृताचं वाचन करू शकता, काही हरकत नाही. परंतु ज्या वेळेला पारायण करत आहे त्यावेळेला विधिवत हळद कुंकू लावलेल्या अक्षता त्याचप्रमाणे एखादं फूल हातामध्ये पाणी घेऊन ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः आणि ओम केशवाय नमः अशा पद्धतीने म्हणून संकल्प सोडणे हे खूप आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे पारायणाची वेळ.
जर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडताना जर तुम्ही सकाळचे वाचन केले तर तुम्ही जोपर्यंत तुमचे पारायण चालू आहे तोपर्यंत तुम्हाला सकाळचेच वाचन करायचे आहे. जर खूप काही अडचण असेल तर एखाद्या वेळेस वेळ बदलली तरी चालतो, परंतु पारायण हे जे असतं ते आपण देवाला दिलेलं एक प्रकारचं वचन असतं, आपली बांधिलकी असते. त्यामुळे या वाचनाची वेळ पाळणे खूप महत्त्वाचे आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, मांसाहार करू नये, घरामध्ये व्यसन करू नका. त्याचप्रमाणे जी लोक मांसाहार करतात त्यांनी बनवलेलं शक्यतो अन्न या कालावधीमध्ये टाळा. कारण काय होतं, आपल्या सेवेचे जे पुण्य आहे ते आपणास मिळत नाही. तर आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती खात असेल तर त्यांना सांगा की ह्या पारायणाच्या काळात खाऊ नये, किंवा त्यांनी बाहेरनं आणून खाल्लं तरीही चालेल. कारण काय होतं, आपण ज्या घरामध्ये हे वाचन वगैरे करतो त्यावेळी घरामध्ये एक प्रकारची सात्विक ऊर्जा, सात्विक लहरी निर्माण झालेल्या असतात. आणि आपण ज्यावेळेला मांसाहार इत्यादी शिजवतो किंवा ह्या गोष्टी करतो त्यावेळेला ती सात्विक ऊर्जा, त्या सात्विक लहरी नष्ट होतात. म्हणून शक्यतो ह्या काळामध्ये मांसाहार करणे टाळा. एखादे व्यसन करत असाल तर ते सुद्धा टाळावे. त्याचप्रमाणे बघा, जी सारामृताची पोथी आहे ती कधीही हातामध्ये घेऊन वाचायची नाही. ती खाली पाटावर किंवा चौरंगावर ठेवूनच तुम्हाला वाचायची आहे. आणि पोथी खाली जमिनीवर कधीही ठेवायची नाही आहे. त्याच्यावर कापड अंथरून मगच ती ठेवायची आहे. आणि वाचनाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे एका लयीत वाचायचं आहे. कसंही स्वतःलाही न समजणार नाही किंवा इतरांनाही समजणार नाही अशा पद्धतीने वाचायची नाही. एका लयीत शांत चित्ताने, जेणेकरून त्यातील शब्द निशब्द आपल्याला कळेल आणि त्याचा अर्थ उमगणे आपणास समजेल. पुढचा जो महत्त्वाचा नियम आहे की ज्या वेळेला आपण पारायण करत असतो त्यावेळेला श्राद्ध, महाल अशा ठिकाणचं जे जेवण असते ते चुकूनही खाऊ नका. कारण बघा, ह्या जेवणामध्ये वेगवेगळे प्रकारचे दोष असतात आणि स्वतः शास्त्र आपला असं सांगतं की पारायणाच्या काळामध्ये परान्न घेणे हे खूप चुकीचे आहे. परान्नामुळे आपली सेवा, ज्या व्यक्तीचं आपण अन्न खाल्लेलं आहे त्याच्याकडे जाते आणि त्या सेवेचे आपणास फळ मिळत नाही. म्हणून तर त्यावेळेला परान्न घेऊ नये असे सुद्धा सांगितले जाते. परान्न म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरचे अन्न, दुसऱ्याच्या घरामध्ये केलेले जेवण, पाणी ते शक्यतो टाळा. त्याचप्रमाणे बघा, अमावस्येच्या दिवशीसुद्धा कुणाच्याही घरचं अन्न खाऊ नका. कारण त्यावेळेला वातावरणात खूप मोठी नकारात्मक शक्ती असते आणि काही वेळेला अशी काही लोक असतात की आपल्या नकळतपणे ते आपले वाईट चिंतत असतात. त्यामुळे या अमावस्येच्या वेळेला अन्नामध्ये काही गोष्टी करणे, बाधा इत्यादीसुद्धा आपल्यावर त्या प्रभाव टाकू शकतात. ती लोक आपल्याला त्रास देऊ शकतात. आणि ज्या वेळेला पारायणाचा काळ असतो त्यावेळेला हमखास अशा नकारात्मक शक्ती, नकारात्मक व्यक्ती मुद्दाम होऊन आपणास त्रास देत असतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा कुणाच्या घरचं अन्न चुकूनही खाऊ नका. पुढचा जो महत्त्वाचा नियम आहे तर बघा, ज्या वेळेला आपण पारायणाला वगैरे बसतो त्यावेळेला अचानक काय होते, मासिक पाळी येते. तर तेव्हा काय करावं, जर तुमचं पारायण हे 21 दिवसाचं, 51 दिवसाचं असेल तर तुम्ही या मासिक पाळीचे 4 दिवस सोडून तेवढेच दिवस ड्रॉप करून ते दिवस पुढं ढकलून पारायण पुढं कंटिन्यू करू शकता. पण जर तुमचं पारायण 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं असं असेल तर काय शक्य नाही, ते पारायण तोडणेच बेस्ट आहे. किंवा 7 दिवसाचं जरी असेल तर काही हरकत नाही, तुम्ही ते 4 दिवस पाळू शकता आणि 5व्या दिवसापासून तुम्ही वाचन करून ते पारायण करू शकता. किंवा शक्य नसेल, तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही परत नवीन पारायणाला बसू शकता, काही हरकत नाही. कारण मासिक पाळी वगैरे आहे ते सुद्धा नैसर्गिक आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये सुतक आलं तर काय करायचं, सुतक आले असतात तर अर्थातच तुम्ही ते वाचन बंद करायचे आहे. तुम्ही 12 दिवस जोपर्यंत त्या व्यक्तीचं सर्व काही होत नाही, म्हणजे श्राद्ध कर्म वगैरे आहेत ते होत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही सेवा करायची नाही, कोणत्याही देवाला जायचं नाही आहे. तर सुतकसुद्धा बघा, आईच्या माहेरकडचं असेल तर ते 5 दिवसाचं असतं माहेरकडचं, आणि वडिलांच्याकडचं असेल तर ते 12 दिवसाचं असतं.
तसेच अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे या पारायणाच्या काळामध्ये आपली जे गाव आहे ती वेस आहे ती ओलांडून जाऊ नये असं सांगितलं जातं. जर तुमची खूपच अटीतटीची वेळ असेल तर निदान जिल्हा तरी ओलांडून जाऊ नका. तर याने सुद्धा वाईट शक्ती वगैरे असतात ती तुमच्या सेवेमध्ये अडथळे आणू शकतात. तर त्याचप्रमाणे माती वगैरे असते बघा मृतांची, तिथंसुद्धा जायचं नाही आहे, स्मशानभूमीमध्ये जायचं नाही आहे. कारण आपण ज्यावेळेला हे वाचन करत असतो त्यावेळेला आपली काही वाईट कर्मे असतात, काही दुष्टशक्ती असतात, त्या आपल्याला आवर्जून त्रास देत असतात. त्यामुळे हे महत्त्वाचे नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तर हे झाले स्वामीचरित्र सारामृताचे काही महत्त्वाचे नियम. तर मैत्रिणींनो, हे सर्व नियम पाळून तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केले तर नक्कीच तुम्हाला पारायणाची फलश्रुती मिळेल व श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील. तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.